अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. लक्षात घ्या, जेव्हा पण 2 परीक्षेचा काळ संपतो तेव्हा तुमच्यापर्यंत कुठल्याही माध्यमातून त्याचा संदेश येत असतो. त्यामुळे दुर्लक्ष न करता स्वामी आपल्याला काय सांगत आहे ते आपण पाहायचे आहे. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहेत. जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर हे संदेश जर तुम्हाला मिळत असतील तर देवाने तुमच्या परीक्षेचा काळ संपला आहे आणि तुमच्या नशिबाचे फासे लवकरच पलटणार आहेत. तुझा सध्याचा काळ किंवा तुझा भूतकाळ खूप संकटाने भरलेला होता, पण लक्षात ठेव, स्वामींना सर्व काही कळतं. त्याचे तुमच्यासाठीचे हेतू उत्कृष्ट आहेत आणि ते तुम्हाला सुखी आणि समाधानी करण्यासाठीच असतात. भगवंताला प्रत्येक भक्त प्रिय असतो. जसा दुसऱ्याची वेळ आली आहे तसंच तुझी सुद्धा वेळ येणार आहे. बाळा, तुला जे काही अनुभव घ्यायचे होते ते तू घेतलं आहे. त्यामुळे तुझा त्रास, तुझ्या वेदना, दुःख, संकटे सर्व संपणार. आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर विश्वास असू दे. इथे काही दिवसात तुमच्या आयुष्यात मोठा बदल होईल. तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल, पण तुम्ही स्वामीचे ऋणी असाल की तुम्ही हार मानले नाही. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. सर्व काही ठीक होणार आहे, कारण तुम्ही तुमचा कठीण काळात ओलांडला आहे. बाळांनो, तुमचे सगळे भोग संपतील असं नाही, पण आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही तुमची साथ कधी सोडणार नाही. काही दिवसात तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली आहे ती गोष्ट अचानक तुम्हाला भेटेल. तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील. भूतकाळ सोडून द्या आणि तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा. जेवढ्या लवकर आपण आपल्या मागे काही सोडलं त्याकडे मागे वळून बघणं बंद करत नाही, तितक्या लवकर आपल्याला नवीन संधी आणि आनंदी सुखी आयुष्य दिलं जात नाही. एका मागून एक संकट किंवा अडचणी आल्या की अनेक जण देवावर रागवतात, वाईट बोलतात, पण साक्षात त्या परमेश्वरालाच आपल्याला लेकराची काळजी असते. तो कोणत्या ना कोणत्या रूपात संकटकाळी मदत करणाऱ्या माणसाची भेट घडवून देतो. मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, मिळत नाही म्हणून निराश होऊ नका, डगमगू नका. स्वतःशी नेहमीप्रमाणे करा. माझ्या अखंड नामस्मरणात राहून आपले कार्य करत राहा. मग बघा तुम्हाला माझी प्रचिती येतं का नाही. जीवनाचा आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत उभा राहतो का नाही. तुझ्या सर्व दुःखाचा नायनाट होऊन जीवनात आनंदी आनंद येईल ही संधी आहे. या संधीत स्वामी सेवा कर. पूर्ण विश्वासाचं फळ नक्की पदरात पडेल. आयुष्यात जर काही चुकत असेल तर त्याच्यापासून पळून जाण्यापेक्षा ते दुरुस्त करा, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींना, स्वामीच्या सेवेला सोडू नका. मला सेवा केल्याने तुमचे लगेच चांगलं होणार नाही, पण हे मात्र खरं आहे की किंवा तुमचं वाईटसुद्धा कधी स्वामी महाराज होऊ देणार नाही. आणि कोण म्हणते माणूस रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो. खरं तर माणूस नशीब घेऊन येतो आणि कर्म घेऊन जातो, पण आयुष्यभर जे इथेच ठेवायचं आहे त्याच्या मागे धावतो. बाळा, तुला जे इथून घेऊन जायचं आहे त्यावर लक्ष दे. तुझे कर्म जर चांगले असतील तर इथल्या गोष्टी तुझे मागे धावतील. बाळा, आनंद हा मानण्यात असतो. आनंद पैशाने विकत आणता येत नाही. पैशाने तात्पुरता सुख विकत घेता येतो. बाळा, खरा आनंद तुझ्या अवतीभोवतीच आहे. त्या आनंदाला इकडे तिकडे शोधत बसू नको आणि विश्वास ठेव. समोर उभा असलेल्या संकटापेक्षा तुझ्या पाठीची शक्ती आहे ती मोठी आहे. त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलं आहे. तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर. विजय तुझाच आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा,
तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. बाळांनो, मनुष्याच्या आयुष्याचं गणित कोणालाही उलगडलं नाही, कारण नीतीच्या मनातलं आजपर्यंत कोणाला समजलं नाही. गुरुच्या शब्दाला परमेश्वर कधीही खाली पडू देत नाही, कारण कोणत्याही संकटाच्या वेळी गुरु आपल्या शिष्याचा हात सोडत नाही. गुरुचा अदृश्य हात सदैव आपल्याबरोबर असतो. तुम्ही सेवा केली आहे तर वेळ आल्यावर त्याचं फळ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. परिस्थितीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करू नको. लक्षात घे, तू शाळेत असताना एका वर्गात नापास झाला तेव्हा तुझ्या गुरुने तुला त्याच वर्गात बसवलं. जर तू 4थी नापास तर तुला 4थीत बसवलं. तुला त्यांनी पहिलीच बसवलं नाही. अगदी तसंच आता या जन्माचे चुकला. आत्तापर्यंत जिथे तू हारला असता तुला वाटतं ना. आणि अशा विचाराचे काही अज्ञानी जमा हार सहन करण्यापेक्षा जीवन देण्याचा विचार करतात. त्यांनी नीट दोन्ही कान उघडे ठेवून ऐका. तू संपवशील तरी पुन्हा जन्म लगेच होणार. ते पुन्हा त्याच एकाकीमध्ये तुला बसावं लागणार. फक्त एवढंच असेल, माणसं थोडी वेगळी असतील पण परिस्थिती तीच असेल. कदाचित थोडी कठीणसुद्धा असेल, म्हणून कर्म बघून संपावे लागतात. त्यापासून सुटका नाही. त्यासोबत भरपूर गोष्टी तुला मिळतात. अरे, कर्म हलकं करायचे पण तू ते करत नाही, म्हणून नामस्मरण कर, आठवणीने ध्यानधारणा कर. जे जे आत्तापर्यंत वाचलं ते जगायला शिक, म्हणजे निदान पुढचे पेपर तरी तुला सोपा दिला जाईल. तुला काय करायचे आहे ते आता नव्याने सांगतो, ऐक कान उघडे ठेवून. सर्वात प्रथम तुला आत्ता पुढे व्हायचं आहे. दुसरं म्हणजे माझं हे चुकलं, आता मी काय करू, मला पुढे रस्ता दिसत नाही, हे बोलणं पहिलं सोडून दे. दुसऱ्यांना कारणीभूत समजणं बंद कर. आयुष्यासमोर येणाऱ्या गोष्टींना आनंदाने सामोरे जा. फक्त डोळे उघडून ठेवून जीवन किती सुंदर आहे. मग तुझ्या जुन्या वाईट आठवणी कधी पडद्यामागे गेले हे तुला समजणार सुद्धा नाही. एक आनंदी आयुष्य तुझी वाट पाहत आहे. बाळांनो, तुमच्यापैकी बरेच जण खूप हळवे आहेत. तुम्ही खूप इतरांसाठी भावूक होता. ज्याचा स्वभाव असा आहे त्यांनी स्वतःची काळजी जास्त घ्यायची आहे. खूपदा लोक तुम्हाला आरामात फसवतात, तुमचा वापर करतात. जेव्हा गरज असते तेवढ्यापुरतं ते तुम्हाला बोलतात. गरज संपली की अगदी आरामात ते तुम्हाला बाजूलाही करतात. आता सावध व्हा. जास्त हळवं असणं सुद्धा घातक असतं. सतत मनामध्ये एकच प्रश्न, स्वामी माझ्यासोबतच असं का? लक्षात घ्या, पूर्वीचे ऋणानुबंध असल्याशिवाय माशीसुद्धा अंगावर बसत नाही. त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी वैरी ज्यांना जास्त त्रास दिला ते सर्व आपल्याला या जन्मी भाऊ बहीण नातेवाईक शेजारी या रूपात आपलं ऋण वसूल करतात. त्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन परतफेड करतात. मी सरळ मार्गी आहे. मी कोणालाही त्रास दिला नाही म्हणून माझ्यासोबत असं का होते याचं कधीही खंत करू नका. हे तुमचं कर्म आहे जे तुमच्या पुढे आलं आहे. कितीही मोठी इच्छा असू दे, 100% आज तुझी इच्छा पूर्ण होणार. आजच्या या संदेशासाठी स्वामीने तुझी निवड केली आहे म्हणजे तुझा उद्धारसुद्धा निश्चित आहे. जर तुला अडचणीच्या तुरुंगातून सुटायचं असेल तर स्वामी नामस्मरणाची चावी आता वापरावीच लागेल. जितकं तुझं नामस्मरण तितकं संकट तुझ्यापासून लांब. बाळा, तुला आता नाही समजणार, योग्य वेळी समजेल. जर तुझा माझ्यावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर आणखी इतकी चिंता करू नकोस. मी तुझ्यासाठी खूप काही खास उत्तर राखून ठेवलं आहे. सगळं चांगलं होणार आहे. तुझं वाईटाचे दुःख तू भोगून संपवलं आहे. तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मावर विश्वास ठेव. आता अपेक्षापेक्षा जास्तच मिळणार. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला
विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर स्वामी आज तुम्हाला काय म्हणत आहे? माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, पुढील 2 मिनिटे डोळे बंद करून शांतपणे हे 1-2 मिनिटाचे संदेश तुझ्या जीवनात परिवर्तन आणू शकतात. बाळा, नियती तुझ्यासोबत एक डाव खेळत आहे. मला ठाऊक आहे, तुझ्या मनात वाईट विचार, जे जे लागतं ते सर्व आम्ही तुला दिलं आहे. त्याचा उपयोग करूनही जर यश आलं नाही तर आम्ही असंच कायम असो. पण तोपर्यंत प्रयत्न सोडू नकोस बाळा. आता फक्त तू तुझ्या आळसाच्या आहारी जाऊ नकोस, कारण तू तुझ्या सुंदर भविष्याची जे स्वप्न रंगवले आहे ते तुझ्या आळसामुळे स्वप्न राहतील. लक्षात घे, जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर मनापासून केलेली प्रार्थना तुझं नशीब बदलू शकते. तू फक्त प्रार्थना कर, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला प्रतिसाद दिला जाईल. बाळा, संकट तर तुला येतच राहणार, त्यातून तर कोणीही सुटत नाही. भले तुझी साथ सोडतील, तुला एकटं पाडतील. तुझ्या जीवाभावाची माणसं सुद्धा तुझ्यावर असतील, तुझा द्वेष करतील. तू हतबल होशील, निराश होशील. क्षणभर तुला वाटेल सगळं संपलं की काय. तेव्हा एक लक्षात ठेव, जेव्हा सर्वात अपेक्षा आपलेपण संपतो, तिथूनच तुझ्या ब्रह्मनायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्य शक्य होऊन जातं. बाळांनो, प्रार्थना कधीच वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी मिळणार होत्या त्याही मिळत नाही. संयम ठेवायला शिक. स्वतःपेक्षा जास्त विश्वास स्वामीवर ठेव, कारण जर तुझा स्वामीवर विश्वास असेल तर 6 तासात मिळणारी गोष्ट 6 सेकंदात मिळते. बाळा, जोपर्यंत तू स्वतः प्रयत्न करायचा सुरुवात करणार नाही, तोपर्यंत आमची मदत तुझ्यापर्यंत कशी काय पोहोचणार? म्हणून तू पहिले प्रयत्न करायला सुरुवात कर, कारण चमत्कार हे नेहमी मेहनत करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात घडतात. आणि थोडा संयमी राहा. काही गोष्टी वेळ घेतात. माझ्यावर विश्वास ठेव, माझ्यावर अवलंबून राहा आणि माझ्या प्रेमाचं सांत्वन मिळव. तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याचं सामर्थ्य आम्ही तुला देऊ. विश्वास ठेवा आणि हेच जाणून घ्या, येणाऱ्या काळात तुम्ही आनंदाने उडी माराल, कारण कृपा आणि चमत्कार तुमच्या बाबतीत आता घडायला सुरुवात होईल. हे निश्चित आहे की स्वामी तुम्हाला नवीन संधी आणि आशीर्वाद देतील. मी पुन्हा उद्या तुझ्या भेटीला येईल आणि तुझ्यासाठी नवीन संदेश घेऊन येईल. तू मात्र ऐकायला विसरू नको. भोग संपत आले की गुरु भेटतं. आपल्या गुरुवर श्रद्धा, विश्वास कायम ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकीचं मार्ग अवलंब करू नका. वेळ लागेल, पण जर गुरु पाठीशी असेल तर काही अशक्य नाही. जर तुमचं मन खरं असेल तर स्वामी कृपा होतेच. बाळांनो, संकटात कधीही कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरे जायचे असते. दुःखाची अपेक्षा न करता कर्म करत जा. अरे, कर्म करणं हे तुझ्या कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. लक्षात घे, जीवनाच्या बँकेत पुण्याचं बॅलन्स पुरेसे असेल तर सुखाचा चेक कधीही बाउन्स होत नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी.